मंडळी रामकृष्ण हरी. आज मी आलोय चाकण एमआयडीसीमध्ये. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून अनेक वर्षांपासून चाकणमध्ये रस्त्यांची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील येऊन गेलेत, रोहितदादा पवार आमदार, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे असेल, असे अनेक पुढारी मंडळी या ठिकाणी येऊन गेले. परंतु ट्रॅफिकची समस्या जशी तशी आहे. खरं तर अभूतपूर्व अलीकडच्या काळामध्ये ट्रॅफिक या चाकण एमआयडीसीमध्ये होते. अभूतपूर्व हा शब्द मी यासाठी वापरतोय कारण अभूतपूर्व म्हणजे खरं तर माणूस एकदा घराच्या बाहेर निघाल्यानंतर, कंपनीमध्ये गेल्यानंतर सुरक्षित घरी येईल की नाही याची खरं तर शाश्वती नाही. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. पाठीमागच्या बॅनरवर आपल्याला पाहू शकता या दृश्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य, युवकांचे प्रेरणास्थान, खऱ्या अर्थाने ज्यांचे पाय जमिनीवर आहेत, खरं तर जमिनीवरचा नेता आणि सर्वांच्या समस्या जाणून घेणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, पैलवान आदरणीय गणेश शेठ बोत्रे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी साखळी उपोषण करतायत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. गणेश भाऊ, काय सांगाल, तुम्ही 2-4 दिवसापासून साखळी उपोषण करताय? नमस्कार. खरं तर 2 दिवसापूर्वी आम्ही साखळी उपोषण चालू केलं होतं आणि काल संध्याकाळपासून आम्ही आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. चाकणच्या परिसरामध्ये आणि मालवण एमआयडीसीमध्ये जो काही ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याबद्दल वाचा फोडण्यासाठी आणि शासनाची कुठंतरी या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे. खऱ्या अर्थानं एमआयडीसीला जोडणारे ज्या काही 7 संस्था आहेत, त्या 7 संस्थेच्या माध्यमातून एमआयडीसीच्या रोडची कनेक्टिव्हिटी आहे. परंतु प्रत्येक वेळेस कुठल्या रोडची मागणी करत असताना प्रत्येक संस्था त्या ठिकाणी चालढकल करते. म्हणून खऱ्या अर्थानं सर्व संस्थांचे त्या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे. नक्कीच उपोषण तुम्ही करताय आणि यांना देखील अनेक जे पंचक्रोशीची जी गावं आहेत त्यांना देखील ट्रॅफिकची खरं तर समस्या जाणवते. त्यामुळं खऱ्या अर्थाने प्रत्येक गावातील या ठिकाणी नागरिक असेल, सरपंच असेल, या ठिकाणी गणेश भाऊंना या आंदोलनासाठी आणि आमरण उपोषणासाठी या ठिकाणी मदत करतायत आणि आपले पाठिंबा दर्शवतात. गणेश भाऊ, काय सांगायला, आता तुम्ही तर हे आमरण उपोषण आता करताय, यातून साध्य होईल का? रस्त्यांकडे सरकार गांभीर्याने पाहिल का? हे पाहत असं तर मागच्या 20 वर्षापासून बरेचसे पुढारी मंडळी आले, बरेचसे पुढारी मंडळी गेले. हो, चाकण एमआयडीसीला फक्त मलमपट्टी करण्याचं काम इथून मागच्या काळामध्ये झालं. परंतु आपल्याकडं आतापर्यंत 500 ते 550 तरुणांचा मृत्यू या एमआयडीसीमध्ये अपघातामध्ये झाला. हो, नक्कीच. त्यामुळे निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं की समाजामध्ये जे काही दुःख आहे, समाजामध्ये माझ्या माता भगिनींना, आपल्या मुलांना गमवायला लागलं, कित्येक माता भगिनींचं त्या ठिकाणी कुंकू या एमआयडीसीने पुसलं. त्यामुळे समाजामध्ये ज्या गोष्टीचा अभाव आहे, समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, तो प्रश्न घेऊन त्या ठिकाणी लढण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. न्याय मिळेल नाही मिळेल ही खरं तर उद्याची गोष्ट आहे. परंतु आज मला एक वाटतं की मी समाजासाठी झटतोय. नक्कीच गणेश भाऊ समाजासाठी झटतायत आणि खरं तर आपला परिसर सुजलाम सुफलाम तर आहेच, परंतु कुठेतरी लोकांना चांगलं वातावरण मिळावं, चांगली हवा मिळावी, यासाठी खरं तर गणेश भाऊ बोत्रे यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. गणेश भाऊ, काय सांगाल, खरं तर आपलं, तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि अजित पवार गट हा सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असून तुम्हाला हे आंदोलन का करावं लागतं? खरं तर मी पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी माझा एक अजेंडा ठेवलेला आहे. मी आज कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मी कुठल्याही पक्षाचं नेतृत्व करतो हे माझ्या व्यासपीठाच्या खालचा विषय आहे. परंतु आज या व्यासपीठावरती बसल्याच्या नंतर मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी लढतोय. त्यामुळे पक्ष जरी कुठला असला तरी शेवट मला माझ्या जनतेसाठी या ठिकाणी लढायचे, माझ्या माता माऊलीच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी लढायचे. आणि खरं तर हा प्रश्न फक्त एका घटकाचा नाही, कामगार वर्गाचा आहे, एमआयडीसीमध्ये कामाला येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचा आहे आणि या ठिकाणी शाळेमध्ये जाणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांचा आहे, शाळेमध्ये शिकवायला येणाऱ्या माझ्या शिक्षकांचा आहे. त्याचबरोबर एमआयडीसीमध्ये प्रत्येक घटकाचा हा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चित पक्ष या सर्व गोष्टी बाजूला आहेत. इथं माझ्या घटकांसाठी मी त्या ठिकाणी माझा संघर्ष लढत आहोत. नक्कीच गणेश भाऊ, या ठिकाणी पक्ष गट तट सोडून आणि गणेश भाऊंना देखील सर्व पक्ष या ठिकाणी येऊन मदत करतायत, पाठिंबा दर्शवतात. खरं तर एक खेदाची बाब आहे. एक आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं, गणेश भाऊ म्हटले की 550 तरुण किंवा अनेक तरुण असेल, ज्येष्ठ असेल, या ठिकाणी एमआयडीसीमध्ये दगावलेले आहेत ॲक्सिडेंट होऊन. कुणाच्या ना कुणाच्या प्रत्येक आठवड्यामध्ये खरं तर गणेश भाऊ डोक्यावरून चाक जाते. म्हणजे हे खूप दुर्दैव आहे आणि खरं तर प्रत्येक कामगार हा भयभीत झालेला आहे. आणि कंपनीमधून सुटायच्या आधी मी आपलं त्यांना दुर्दैवाने पाहावं लागतं की रेड किती आहे, ट्रॅफिक किती आहे. खरं तर हे दुर्दैव आहे म्हणावं लागेल.
या ठिकाणी सर्व सोयी सुविधा अनेक चाकणचा परिसर सुजलाम झालाय, परंतु स्थानिकांना खरं तर मोकळा श्वास या ठिकाणी घ्यायला मिळत नाहीये. आणि गणेश भाऊ नक्कीच या ठिकाणी आमरण उपोषण आता करतायत. त्यांना देखील अनेक पंचक्रोशी तालुक्यातील नागरिक असेल, सर्व पक्ष या ठिकाणी येऊन भेटतायत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता भजनाच्या माध्यमातून देखील या आंदोलनाला पाठिंबा या ठिकाणी सर्व हरिभक्त तालुक्यातून येऊन या ठिकाणी करतायत. नक्कीच गणेश भाऊ या आंदोलनात आपलं जे आमरण उपोषण आता आपण करतायत, नक्कीच गांभीर्याने लक्ष देऊन सरकारने खरं तर आता उदय सामंत उद्योग मंत्री या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरं तर हा मुद्दा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे आणि तो मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये खास करून. काय सांगाल, आतापर्यंत कोणी सरकारचं या ठिकाणी आपलं म्हणजे तुम्हाला विचारण्यासाठी आलं होतं की काय? कालच MIDCचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, आज PWDचे अधिकारी आले होते. आणि ठीक आहे, याच्यावरती आमचे पालकमंत्री माझ्याशी कंटिन्यू संपर्कात आहेत. चांगला न्याय निवाडा 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी निश्चित होईल आणि ताईंच्या माध्यमातून हे प्रश्न निश्चित त्या ठिकाणी सोडवले जातील. आणि आदरणीय सुनेत्राताई पवार ह्या मला असं वाटतं आज किंवा उद्यामध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील. नक्कीच आदरणीय गणेश भाऊ बोत्रे यांच्या आंदोलनाला यश हो अशा मी शुभकामना या ठिकाणी देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.